इम्प्रेशन ना घालून भुतारी जठा येईल झोपणार. व्हेरी गुड इंटरव्ह्यू. हे कट बोलून हे हसतच होते बाहेर आणि आम्हाला माहितीच नाही कट आमचं ते चालूच आहे. नंतर मला जाणवलं की सगळेच हालाबिलायला लागले. मग बोललं नाही कट झाला बहुतेक. पोलीसवाले पण येतात तेव्हा आपण सेटअप करत होतो सीन तो थांबतच नव्हता. आणि मी घाबरलेलो अक्षरशः. मी संग्रामला कोणाला तरी बोललो भाई संग्राम प्लीज इथे ये आणि काहीतरी बोल काहीतरी. हो तो तुम्ही बोलले बस करा आता खूप झालंय कारण आता हे हास्य जत्रा होत चाललंय जरा कमी करा. प्रत्येक जण आपलं तोडतोय. म्हणजे मला कधी कधी काही वाटतं, मला कधी कधी असं पण वाटतं की देजावू पण होतं कधी कधी. घरातल्यांचं एक स्वप्न पुढे झालं की पूजेला बसतो हा. तिथे ज्युनियर आर्टिस्ट लांब जायचे याला बघून. परफेक्ट एंड परफेक्ट एंड ऑफ द डे. नमस्कार, मी मधुरा शिंदे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. लवकरच मोठ्या पडद्यावर आपल्या भेटीला येत आहे भूतम भयम आणि त्या निमित्ताने दिग्दर्शक आणि सगळी टीम आहे माझ्या बरोबर. हॅलो हाय, कसा वाटलं तुम्हाला? आवडला 24 जुलै भूतंबयम शेवटपर्यंत तुला बोलायचं बोलायचं 24 जुलै. बरं मला सांगा की मला मगाशी पुष्कराज कडून कळलं की तुम्ही पण आजच बघितलं ट्रेलर. सो मला ऐकायच्या तुमच्या रिॲक्शन्स काय ट्रेलरवरच्या कशा वाटल्या? दिग्दर्शकांपासून आपण सुरुवात करूया. त्यांनी बघितलं पहिलेच बघितलं सर आमच्या आधी. पण सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन. आणि पहिल्या सिनेमाला इतकी कमाल कास्ट मिळाली. बरं आम्हाला तर आम्ही छानच बोललो. तुला कसं वाटलं? मला खूप आवडला. मी सुरुवात म्हणजे मगासपासून मी बोलता सांगतेच आहे की मला खूप मजा आली बघताना. आणि मला बघताना असं वाटलं की तुम्ही त्या म्हणजे पडद्यावरती जितकी मजा करताना दिसताय ट्रेलरमध्ये त्याच्यापेक्षा खूप काहीतरी त्या सिनेमामध्ये आहे आणि खूप काही सांगू पाहतायत त्या सिनेमातून. त्याच्यामुळे फार मस्त वाटलं. आणि मराठीमध्ये ना असे प्रयोग फार कमी वेळा होतात. म्हणजे राईट फ्रॉम डिरेक्शन, कास्टिंग एकदम मला ॲप वाटतंय त्याच्यामध्ये. म्हणजे छायाताईंचा तर रोल पाहिल्यानंतर असं वाटलं की वाव काहीतरी खूप भन्नाट काहीतरी आहे हे कॅरेक्टर. आणि ह्यांचे पण डायलॉग्स आणि सगळंच खूप मस्त वाटलं. मला स्वतः उत्सुकता आहे 24 जुलै. थँक्यू. आम्हाला पण उत्सुकता आहे. आम्ही अजून चित्रपट बघितला नाहीये त्यामुळे आम्हाला पण उत्सुकता आहे. ट्रेलर बघून तर मजाच आली आहे त्यामुळे कळेलच काय. सर मला तुमच्याकडून ऐकायचं आहे, इतके वेळा आता तुम्हीच पाहिला असणार आहे तो ट्रेलर सगळ्यांच्या आधी, पण प्रत्येक वेळेस बघताना आणि आत्ता जेव्हा तुम्ही सगळ्यांबरोबर त्या मोठ्या पडद्यावर बघितलात तेव्हा काय वेगळं जाणवलं आणि किती छान वाटलं? हा ट्रेलर जेव्हा एडिट होत होता, जेव्हा प्रोसेसमध्ये होता, तेव्हा आम्ही एडिट रूममध्ये बघत होतो. छोट्या स्क्रीनवर तो ट्रेलर बघितला जात होता. आणि पहिल्यांदा आज जेव्हा मोठ्या पडद्यावर ट्रेलर बघितला तेव्हा एक गोष्ट जाणवली की आपली फिल्म जी आहे ती मोठ्या पडद्यासाठीच आपण तयार केली आहे आणि त्याच्यावरती शोभून दिसते. सो ते एक फिलिंग सगळ्यात आधी आलं. छायाताई मला तुमच्याकडून ऐकायचं आहे या लुकमध्ये. म्हणजे तुमचा ना प्रत्येक रोल मला असं वाटतं ना की असे काही कलाकार असतात जे ना खूप निवडून त्या भूमिका आहे काय म्हणतात हो म्हणतात त्या भूमिकांसाठी होकार देतात. मला त्या कलाकारांमधल्या एक तुम्ही वाटता, कारण का तुमची प्रत्येक भूमिका ही खरंच वेगळी असते. ह्या भूमिकेमध्ये कधी असं तुमच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये असं कधी स्वतःला इमॅजिन केलं की कधीतरी एखादी अशी भूमिका येईल आणि आपण अशाही दिसू शकू? कधीच नाही अगं, कधीच नाही. हां, मला असं मध्येच आता ही एक लाट आली आहे ना सगळ्या हॉरर फिल्मची, तर असं मला प्रत्येक वेळी वेगळं काहीतरी करायला आवडतं. तर मला प्रत्येक जॉनरची फिल्म करायला आवडते. सो असं वाटून गेलं होतं की अशा जॉनरची पण एक फिल्म करावी. म्हणजे मला कधी कधी काही वाटतं, मला कधी कधी असं पण वाटतं की चला, जसं मी लॉकडाऊनमध्ये मेरे साई केलं होतं, मला त्यावेळी वाटलं मी केलं. पण मला जे वाटलं होतं ना हॉरर फिल्म, पण त्या हॉरर फिल्ममध्ये मी अशी दिसेन हे मी कल्पनाच केली नव्हती. आणि ट्रेलरचं तू विचारशील तर मला आजच्या ट्रेलरमध्ये ह्या मुलांची केमिस्ट्री कमाल आवडली, कमाल. आणि मला एका पॉईंटला असं वाटून गेलं की यार मी यांच्या गँगमध्ये का नव्हते, मी गोमू सासरला मध्ये मी का नव्हते नाचायला, असं राहून वाटलं. सो मी स्वतः खूप अशी उत्सुक आहे की मला बघायचं आहे यांनी काय धमाल केली आहे. आणि फक्तच धमाल केली नाही, कारण मला गोष्ट माहिती आहे ना. तर तुम्हाला वाटतंय की फक्त काही ऑरेंज ज्यूस गँग आहे तर फक्तच धमाल मस्ती नाही आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात उतार चढाव आहेत, तर त्याच्यावर पण त्यांनी काम केलंय. सो मला पण एक
जरी खूप सिनेमे केले ना तरी आपण आता ही मागची फळी जी येते ना ती एवढ्या तयारीने येते. सो त्यामुळे आम्हाला पण एक भीती असतेच ना की मग आपल्याला आणखीन बाबा यांच्यापेक्षा काहीतरी स्वतः काम करता आलं पाहिजे आणि पाठवून येणाऱ्या मुलांकडून शिकता पण आलं पाहिजे. सो मला स्वतःला असं झालंय की मला बघायचंय ह्या मुलांनी काय केलंय. क्या बात आहे. आणि आता मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचं आहे, म्हणजे मला वाटतं तुम्हाला खूप जणांनी विचारलं असेल या आधीच्या इंटरव्ह्यूजमध्ये की म्हणजे रील्स किंवा छोट्या म्हणजे फोनवरचा जो कॉन्टेंट असतो आणि तिथपासून 70 mm पर्यंतचा प्रवास कसा आहे वगैरे, पण मला सांगा रील आणि रिअलमध्ये ना खूप फरक असतो. या सिनेमाच्या निमित्ताने अशा कोणत्या गोष्टी ज्या तुम्ही रिअल लाईफमध्ये इमॅजिन केल्या होत्या ज्या तुम्हाला रीलसाठी जगता आल्या? मला जेवढं आता पटकन आठवतंय तेवढं हेच आहे की असे खूप सारे सीन्स आहेत माझ्या ह्याच्यात जे मला असं वाटतं की एक ॲक्टरला हवे असतात की अरे वो अँगल लगाएगा तो फिर मजा आएगा, अरे ते जरा मला तशी सिगरेट पिऊ देणार, ते प्रॉपर एकदम ते स्टायलिश जे शॉट्स असतात ना. कारण लहानपणापासून मी तेच असेच सिनेमे बघत आलो आणि तेच मला सर्वांनाच असे आवडतात. तर कमर्शियल सिनेमा आणि प्रॉपर जी मजेशीर असतं. सो ह्यात मला ते जगायला भेटलं ते मला खूप छान वाटलं की स्लो मोशन शॉट आहे आणि मग तिथून हळदी उडते आणि मग इथून सिगरेट पितोय आणि ते सगळं प्रॉपर असं फिल्मी मला स्वतःला असं बघायला भेटलं. सो माझं ते एक स्वप्न ह्याच्यातून खूप छान पूर्ण झालं. आणि ऑफकोर्स जे प्रत्येकाला हवं असतं की आपल्या फिल्ममधली आपली जी स्वतःची फिल्म आहे त्यातली गाणी हिट व्हावी. जसं आधी आपण म्हणायचो की अरे इम्रान हाशमी आणि त्याचे पिक्चरची गाणी हे कसं जुळून येते एकदम काय जबरदस्त, हे लक्षात राहतं आपल्याला. तसं आमचं फिल्मचं आहे की या फिल्मची गाणी पण लोकांना तेवढीच लक्षात राहील जेवढी स्टोरी आहे, जेवढी फिल्म आहे. दोन्ही एकत्र हँड इन हँड चालू आहे आणि ते मला खूप छान वाटतं. गाण्यांमधनं मला आठवलं की मी लहानपण असताना जेव्हा पण मला डान्स करायला खूप आवडतं आणि लहानपणापासून मी डान्स करतोय. तर कधी पण असं फिल्म बघायला जायचो, जेव्हा डान्स जेव्हा यायचा, हिरो जेव्हा नाचायचा, तर मला असं की मी इथे कसा दिसेन नाचताना. हे आपण असं लहानपणापासून आपण प्रत्येक जण हिरोच्या मध्ये आपण स्वतःला इमॅजिन करून बघतो ना, वेगवेगळ्या सिनेरियोज मध्ये आपण फिल्मच्या टाकून बघतो स्वतःला. तसं डान्स हा एक असा म्हणजे गोविंदाचे चित्रपट बघताना किंवा कुठे सलमान कुठलेही असेल जिथे डान्स असेल, ऋतिक रोशनचं असेल, ते सगळं मी जेव्हा पिक्चरमध्ये जर मला कोणी घेतलं मी डान्स करेन सेंटरला उभा राहून, ती सगळी इच्छा मी या फिल्ममध्ये पूर्ण करून घेतल्यात. मस्त डान्स व्हिडिओ म्हणजे म्युझिक व्हिडिओ आणि डान्स पण आहे त्याच्यामध्ये. सो ते एक इच्छा माझी पूर्ण झाली. सुचतंय म्हणजे विचार नाही सगळ्याच इच्छा पूर्ण झाल्यात माझ्या. म्हणजे जेवढं विचार केलेलं तेवढं सगळं दिलं यांनी. म्हणजे आता ते मी जास्त रिव्हील नाही करत, फिल्म मध्ये बघा तुम्ही. मी खरंच ते सगळं म्हणजे जे दिलंय ते करताना खरंच कळत नव्हतं कसं होत आहे. कारण आपण जेव्हा परफॉर्म करत असतो मॉनिटरवर सर असतात, पण त्यांनी खूप सांभाळून घेतलंय त्या बाबतीत आम्हाला की जिथे जास्त होतंय तिथे थांबवलंय, जिथे कमी होतंय तिथे सांगितलंय कर. कारण आम्ही 7-8 जण एकत्र खूप विचित्र माणसं आहोत आणि केऑस करू शकतो, म्हणजे हार्ड टू हँडल होऊ शकतो. पण ते त्यांनी आणि कोणी कमी नाही वाटलंय किंवा कोणी जास्त नाही वाटलं, हे खूप बॅलन्स करणं ते हे झालं. आणि बाकी अशीच फिल्म आमच्यावर बनावी असं मी कुठेतरी स्वप्न बघितलं असेल, असं मला ते देजावू पण होतं कधी कधी. खूप सारे असे सीन्स आहेत जे देजावू झालेत की हे मी मे बी स्वप्नात बघितलं असेल किंवा विचार केला असेल, ते झालेत. पण खरंच मला नाही बोलायचंय कारण आता ते फिल्ममध्ये बघा खूप छान आहे, मस्त आहे. स्वप्न नाही बोलू शकणार, पण माझ्या घरातल्यांचं आहे ना एक इच्छा आहे, ती नक्की पूर्ण झाली की त्यांना जेव्हा कळालं की मी तन्मय आपटे माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे आणि तो देवपूजा करतो, सकाळी लवकर उठतो, छान आंघोळ करतो आणि जॉबला जातो व्यवस्थित टाइम टू टाइम. आणि कॅरेक्टर आणि राम सरांनी वर्कशॉप करत असताना आम्हाला काही फोटोज दिले होते. त्याच्यावर काही रॅन्डम गोष्टी होत्या, सायकल असेल, साबण असेल, हे देवाचा फोटो, हे ते. तर ते आम्हाला घरी लावायला सांगितलेले आणि बोललेले की हे तुमच्या समोर नजरेसमोर पाहिजे. जेव्हा बेडरूम मध्ये माझी आई आली माझी आई बोलते साबण सायकल आणि देव, आणि मी सकाळी उठून ती प्रोसेस करतोय पूजेची. पहिले 1-2 दिवस मी असं ते प्रोसेस मध्ये होते की हा बत्ती लावायची, मग तो कापूस असा करा, ती लावा. आणि नंतर मग ती आवड निर्माण झाली की बत्ती लावतो. ते घरातल्यांचं एक स्वप्न पूर्ण झालं की पूजेला बसतो हा
म्हणजे त्याच्या घरातल्यांचं स्वप्न त्याच्या कॅरेक्टरने पूर्ण केलं. येस, तर ती प्रोसेस करण्यामध्ये खूप मजा आली त्या कॅरेक्टरच्या. आम्हाला हे पण एक्सपिरियन्स करायला मिळालं की एका डिरेक्टरच्या अंडर कसं यू हॅव लाईक यू कॅन वर्क. कारण की आम्ही रील्स बनवत आलोय, आम्हीच आमचे डिरेक्टर, एडिटर सगळं आम्हीच आहोत, सिनेमॅटोग्राफर सगळं आम्ही आहोत. आणि एका डिरेक्टरच्या अंडर म्हणजे दुसरं एक ओपिनियन पण यू कॅन्ट से ऑर्डर, पण एक ओपिनियन त्यांचा पण आहे की वी आर वर्किंग विथ हिम बट समवेअर ऑल्सो फॉर हिम पण बोलू शकतो. म्हणजे तर ते आम्हाला एक्सपिरियन्स नव्हता त्याचा. सो या मूवीनी याच्या आधी आम्ही ऑब्व्हियसली काम केलंय, बट हा एक्सपिरियन्स एक चांगला आला बिकॉज ह्याच्यात आमचं खूप रोल आहे. इट वॉज अ गुड स्केड्यूल. तर म्हणून याच्यात तो एक्सपिरियन्स पण आला आम्हाला एक. आणि होल प्रोसेस, होल मूवीच एक आमच्यासाठी एक अशी एक्सपिरियन्स होती की जे आम्ही ऑलवेज लाईक वी विश्ड फॉर इट, पण ते रील्समध्ये आम्हाला ऑब्व्हियसली नव्हतं मिळत. तर या ते पण आहे. सर तुम्हाला विचारायचं आहे, सगळ्या क्रेझी गँगला कसं हँडल केलं? जसं हे दोघं जण मगाशी म्हणाले त्यांना म्हणजे हँडल करणं खूप डिफिकल्ट आहे. किती डिफिकल्ट गेलं का इझी गेलं? मला वाटतं आमच्यापेक्षा पुष्करांनी जास्त त्रास दिलाय त्यांना. हो. पुष्करांनी एक डान्स स्टेप काढली जी पिक्चर मध्ये नाही, जो मी ते बोलू शकतो अशी करून तो कुठेही नाचत, त्याला थांबवायला 4-5 माणसाला मगाशी हात स्टेजवरती पकडायला. step केली तर तो नाही, ती तरी फार सोजवळ होती. तिथे ज्युनियर आर्टिस्ट लांब जायचे याला बघून. नाही रे, ते मनमीत तू माझ्याकडे मनमीत असतं तर त्याच्याबद्दल नाही मनमीतनी जे केलं ते. यांना हँडल कसं केलं म्हणण्यापेक्षा आम्ही मिळून ज्या एनर्जीने काम केलंय ना, ती एनर्जी इतकी सुपर्ब होती. आणि प्रत्येक जण इथे क्रिएटिव्ह कॉन्टेंट करणारा आहे. म्हणजे प्रत्येक जण इथे मेकर आहे. त्यांच्या आयडियाज घेऊन त्यानंतर बऱ्याच गोष्टी इम्प्रोवाइज करत, म्हणजे पुष्कराजचा इतका एक्सपिरियन्स आहे. मनमीत आउटस्टँडिंग टायमिंग आहे त्याचं. सो त्याने धुमाकूळ घातलंय सिनेमामध्ये. सो या सगळ्यांचे इनपुट्स घेऊन आम्ही म्हणजे देवाणघेवाण खूप झाली. आणि त्याच्यातून ती एक एनर्जी आणि जे काही केमिस्ट्री बॉन्डिंग जे काही तयार झालंय, सो ते सगळं आम्हाला खूप मजा आली. मस्ती केली आम्ही तिकडे आणि खूप जबाबदारीनं सिनेमा केलाय. म्हणजे आम्ही फक्त मस्ती किंवा आम्ही गेलो 2-4 विनोद केले, हा 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 हसलो, असं काही नाही आहे. ते खूप जबाबदारीनं आणि खूप जेन्युनली, खूप सिरियसली आम्ही शूट केलंय. आम्ही खूप इंटरेस्टिंग शॉर्ट्स डिझाईन केलेत. ते चॅलेंजिंग होते एक्झिक्युशनसाठी, ते एक्झिक्यूट केलेत. सो त्याच्या मागची मेहनत बऱ्याच जणांची तितकीच आहे आणि ह्या कलाकारांची पण तितकीच. कारण बरेच ॲक्शन सिक्वेन्स आहेत म्हणजे ज्याच्या सोबत कदाचित ह्यांनी कधी डील केलं नव्हतं, मी डील केलं नव्हतं. म्हणजे ॲक्शन डिरेक्टर कशा पद्धतीनं एक्झॅक्टली सेट हँडल करतो. म्हणजे तुम्ही टीजरमध्ये बघत असाल, ट्रेलरमध्ये बघत असाल, त्या बेरोजगार भत्त्याच्या सिक्वेन्समध्ये त्या 900 रुपयासाठी ते सगळे बेरोजगार पळतायत. शर्यत सुरू आहे, एकमेकांना पाडतायत, मारतायत. सो जी ॲक्शन टीम आली होती तिथे आणि आम्हाला तो अद्भुत एक्सपिरियन्स होता. कोणी कशी उडी मारायचं, पडायचं, आम्हाला भीती वाटायची, अरे बाबा नाही सर कर लेंगे. आणि ते जेवढे पॅशनेट होते ना, म्हणजे आम्हाला असं वाटायचं की बाबा त्यांना काहीतरी होईल, पण त्यांना ते उत्सुक असायचे ते ॲक्शन करण्यासाठी. आणि त्या ॲक्शनबद्दल मला वाटतं की हे परफॉर्म जो तो सिक्वेन्स शूट झाला आहे तो स्पेशल सिक्वेन्स आहे. आम्ही फॅन्टम कॅमेरावर तो सिक्वेन्स शूट केला, जो सुपर हाय स्पीडसाठी कॅमेरा जो आहे तो प्रसिद्ध आहे. सो त्या सिक्वेन्सबद्दल मला वाटतं की नील, करण तुम्ही सांगा की तो सिक्वेन्स शूट करताना पहिले तर आम्हाला हे माहिती होतं, कारण आम्ही ऐकलंय की अशा फिल्म्समध्ये ॲक्शन करताना त्यांचे बॉडी डबल असतात. पण आमचं बजेट एवढं कमी होतं की आम्हीच आमचे बॉडी डबल होतो. आम्हीच इथून तिथून उड्या मारतोय, आम्हीच आमचं काय 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 करतोय. पण ते करताना पण आम्हाला अगेन जसं सर बोलले की पहिल्यांदाच होतं आमच्यासाठी. मग आम्ही पण एन्जॉय करत होतो की भिंतीवरून उडी मारायची आहे. मग सर बोलतो अरे डायरेक्ट उडी मार. बोललो सर मला असं वाटतं की जरा रिस्की येते, पण नाही चल करून बघू. काय आहे ना, खाली काळजी करणारी लोक आहेत. आणि ती जी काय धगधग आणि ते जे काय शूट केलं आम्ही, खरंच खूप एक्झॉस्टिंग होतं ते. पहिलं तर हॅट्स ऑफ टू द ॲक्शन टीम ऑल्सो,
सगळं एक्झॉस्टिंग होतं. पण आता जेव्हा मी ते स्क्रीनवर बघतोय, ट्रेलरमध्ये टीजरमध्ये बघतोय, त्यावेळी असं वाटतं भाई क्या ही कर दिया. मतलब सरने त्यांचं जे विजन होतं ते क्लिअरली तिकडे एक्झिक्यूट झालं. पण ती खूप एक्झॉस्टिंग प्रोसेस होती, कारण आम्हाला स्वतःला सगळ्या त्या गोष्टी करायच्या होती. गरमी होती, मध्येच पाऊस पण पडतोय, परत ते मेकअप अंगावर, म्हणजे असं पण नाही की ती सिक्वेन्स पटकन शूट होतो, त्याला वेळ लागतं. कधी कधी ॲक्शन डिरेक्टर जो असतो तो चुकीचा पडतो, किंवा तो माझी फाईट त्याला बरोबर नीट लागत नाही. सो हे खूप गोष्टी आहेत, ते मिळणं ऑन टाईम खूप वेळ लागतो या गोष्टीला, आणि त्याला खूप मेहनत लागते. आणि ती अगेन जसं मी बोललो की प्रोसेस ती खूप मजा आली. आणि 24 जुलै भूतम ऍक्शन सिक्वेन्स बद्दल म्हटलं ना तर 200 जे काही ज्युनियर आर्टिस्ट होते, सो माझा लुक बघितला असेल ट्रेलर मधला. एक फनी किस्सा आहे खूप. असा एक दरवाजा आहे जो उघडतो, सौरभ उभा आहे, सौरभच्या मागेच मी उभा आहे. तर एकदम असा धिप्पाड माणूस फुल एकदम ऍक्शन सिक्वेन्स मध्ये मला बोलावला, ए पीछे रे ना मेरे को आगे खडे रे. माझं असं झालं, मेकअप असा झालेला ना आणि की makeup ते असा आम्हाला होता पण की आम्ही ज्युनियरच होतो. आम्ही ऍक्टर नव्हतो, आम्ही ज्युनियरच होतो, सगळे असे दिसतच होते. आणि तेवढ्या त्या बाजे येडे ऍक्टर आहे वो, समझ में नहीं आता है क्या, उसको रहने दे खडे. आणि मी घाबरलेलो अक्षरशः. मी संग्रामला कोणाला तरी बोललो, भाई संग्राम प्लीज इथे ये आणि काहीतरी बोल, काहीतरी. कारण ते खरं असं वाटत होतं मारतील मी काय बोललो तर. डेंजर, म्हणजे सगळं ऑथेंटिक एकदम. आणि ते इथून तिथून ते रिहर्सलला पण उड्या मारत होते. बॅकफ्लिप ज्या होत्या, सर रुको आपको करके दिखाता हूं फिर समजेगा. कैसे मारेगा तो कैसा उडूंगा. भैया रिहर्सलला पण तेवढ्याच एफर्टली मारतोय. म्हणजे क्रेझी माणसं असतात ऍक्शन टीम जी असते पूर्ण. आणि आमच्यासाठी एक नवीन आणि वेगळा एक्सपिरियन्स होता की ह्या फिल्ममध्ये तू जसं म्हटलीस की काय इमॅजिन करत होता, सगळंच दिलंय रे या माणसाने. ऍक्शन सिक्वेन्स पण दिला असंच. मगाशी पण बरेच लोक सगळ्या इंटरव्ह्यूज मध्ये होते, आम्ही खूप मस्ती केली. मला वाटतं की या स्पेसिफिक मस्तीची डेफिनेशन थोडी वेगळी आहे. म्हणजे आता जसं की मला हे खूप जाणवलं की पुष्कराज आणि मनमीत सोबत तसे आम्ही लॉंग सीन्स पहिल्यांदा करतो. रील्स वगैरे केलेत, पण लांब सीन्स, प्रचंड डायलॉग एकत्र, अनेक अँगल्स आहेत तर एकत्र करतोय. तर बऱ्याच वेळेला मनमीत पण आम्हाला खूप गाईड करायचं की हा टाक ना तू, हा पंच टाक, किंवा पुष्कराज बरंचदा सांगायचं की असं नको हेच घे, किंवा इथेच थांब, किंवा वॉट एव्हर जे काय. तर ते तिथल्या तिथे गोष्टी होतात. आणि ही मस्ती म्हणजे एक्झॅक्टली कुठली मस्ती मी जर सांगू शकलो जर व्यवस्थित, तर प्रत्येकजण आपापलं काम फुल 100% देत होतं. आणि काम करताना एक किक लागते ना आपल्याला सगळ्यांना, ती किकची मस्ती होती. म्हणजे ती एक किक सगळे इतकं देत होते, इतके टाकत होते की आम्हाला समजतच नव्हतं की सीन मतलब सर्व कॉमेडी सीन आहे, इतना चल रहा है वो, इतना चल रहा है की जो तो आपला 100% टाकतोय. तर ती मस्ती होय ती. इट्स नॉट लाईक की आम्ही ऍक्च्युअली मस्ती केली सेटवर, आम्ही कामच केलंय. पण आपल्या कामात एक जे आपल्याला जसं म्हणतात सा लागतो आपल्याला, मग आपण सुटतो, मग 6 वर 6 बसतात, 25 वर 25, इम्प्रोवाइज, ती मस्ती आम्ही जास्त केली ओव्हरऑल सगळ्या याच्यामध्ये. पण आता मला तर तू हे म्हणतोस म्हणून असं झालंय सीन की ज्याच्यामध्ये तुमचं काहीतरी असं सेम सांगितलंय की कॉन्व्हर्सेशन सुरू ठेवा, किंवा त्याच्यामध्ये तुम्ही ऑन द स्पॉट पण काही ऍडिशन्स घेतले आणि सगळं, आणि सर कट म्हणाले तरी ते सुरूच राहिलंय. असं झालंय कधी एखाद्या सीन मध्ये? मला वाटतं त्या सीन तर सांगू शकत नाही, बट एका सीन मध्ये किचन मध्ये आपण बसलोय वगैरे, आणि मग ते आवाज इतका होता आणि ते सगळं होतं की हे कट बोलून हे हसतच होते बाहेर, आणि आम्हाला माहितीच नाही कट, आमचं ते चालूच आहे. नंतर मला जाणवलं की सगळेच हालाबिलायला लागले. मग नाही कट झाला बहुतेक, कारण ते एनर्जी लागलेली त्या सीन. ज्यावेळी ते पोलीसवाले पण येतात तेव्हा आपण सेटअप करत होतो सीन, तो थांबतच नव्हता. हो, तो तुम्ही बोलले बस करा आता, खूप झालंय, कारण आता हे हास्य यात्रा होत चाललंय, जरा कमी करा. पंचेस प्रत्येक जण आपापला तोडतोय आणि आणि होत चाललंय. हे इतके म्हणजे हुशार नट आहेत सगळे. सो ह्यांचे टायमिंग, ह्यांच्याकडचे पंचेस, म्हणजे हे सकाळी बॅगेतनं घेऊन यायचे की आज मला टाकायचंय. सो आम्ही अक्षरशः ते निवडायचो. म्हणजे पुष्कराजने तर पुष्कराजने जी मालवणी भाषा या सिनेमामध्ये तो बोललाय, त्यासाठी तरी तुम्हाला यायलाच लागेल. तुम्हाला यावं लागेल. काय पुष्कराज कसा आहे मालवणीचा? तोंड दोन जरा होऊन जाते. हो का? नाही आता नाही, ते रिव्हील नाही ते रिव्हील नाही करायचं. आता रिव्हील केलं यार आधी. शिकलास तू त्याच्यासाठी का तुला येतच?
मला येतच नॅचरल. याच्यावरून अंदाज बांधू शकते मी. रोजचं आहे. हा कारण चुकीचं बोलायचं होतं त्याच्यामुळे येतच मला. जर नीट बोलायचं असतं तर मग प्रॉब्लेम झाला असता. पण नाही बोलला असतोस तू नाही, मी बोललो असतो. नट म्हणून तयारीनं आलं होतंस. नाही तसं तर आलं होतं. नट म्हणून असं पॉज घेतला ना की डायरेक्ट मला ते बोला तुम्ही डायलॉग नट म्हणून तर तू कारण तू नट म्हणून आणि पॉज. पण माणूस म्हणून काय सांगू तुला, काय ऐकायचं माझ्याकडनं? नाही, मालवणीचं ते ज्या ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं तर मला तो कॉन्टेक्स्ट नाही कॉन्टेक्स्ट नाही, मालवणीचं म्हणजे पार्ट ऑफ जोक. पण मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाची गोष्ट एनर्जी एक लागायची सगळ्यांची. एनर्जी म्हणजे कुठली म्हणजे या लेवलला असायचं की आम्ही सगळेजण म्हणजे कुठल्याही पद्धतीने वयाचं अंतर आहे, काम जे करतोय त्याचे ते अंतर आहे, एक्सपिरियन्सचं अंतर आहे, सगळ्याच गोष्टींचं अंतर आहे. पण जर सूर एक लागला असेल ना तर त्याच्यात कुठेच कोणी वरखाली नसेल. म्हणजे जर झोप आली असेल ना तर सगळ्यांना झोप आलेली असेल. सही बात बोला. देर आर सीन्स जिथे सगळ्यांना झोप आली आहे आणि रामचं टेन्शन दिसतंय आम्हाला, राम सरांचं, की ते मॉनिटरवर बसलंय. आणि मी या लेवलला बघितलंय की सकाळी 8ला पॅकअप करायचंय, 7:59 झालेले आहेत आणि 8ला पॅकअप. आणि सगळ्यात आम्ही प्रवास वगैरे करून आलोय तिथे शूटला संध्याकाळी 5 वाजता वगैरे 6चं कॉल, 6 ते 8 असं ती शिफ्ट. मेकअप बऱ्यापैकी होते, याला सगळ्यात जास्त होतं शुभमला, आणि वेळ लागायचा तयार व्हायला वगैरे. सो लोक जेव्हा झोपायला जायचे तेव्हा आम्ही सेटवर जायचो म्हणजे आयडियली, म्हणजे की 11 वाजता 12 वाजता वगैरे. आणि सगळ्यात मजा गोष्टी मला का भारी वाटतं या फिल्मचा भाग असण्याचं, म्हणजे हे बाकी केमिस्ट्री वगैरे हे सगळ्या गोष्टी बोलता येतच. पण काय आहे की कोणीतरी आपल्याला अशा प्रोजेक्टमध्ये घेतंय ज्याचं प्रोडक्शन डिझाईन अवाढव्य आहे, जे अप्रतिम काहीतरी सेट बांधलेलं आहे. कुणाला मिळतं असं करायला की अवाढव्य सेट आहे, जबरदस्त सेट, त्याच्यावर मेहनत घेतलेली आहे. त्याचं लाइटिंग वगैरे करायला त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. म्हणजे कॅमेरा अप्रतिम वापरायला, लेन्सेस अॅनामॉर्फिक, म्हणजे असे ज्याच्यासाठी जास्त लाइटिंग लागतं वगैरे. म्हणजे आपण तिथे उभं राहणार आहोत एका क्लोजसाठी, अरे जा ना तिकडे, ह्याच्यासाठी प्रिपरेशन 3 तास चाललंय. आणि आम्हाला म्हणायचं की अरे जा ना. ही सगळ्यात महत्वाची आणि मोठी गोष्ट वाटते मला. आधी काही सिनेमांच्या बाबतीत असं झालं की कोण नव्हतं, असं होतं की मराठीमध्ये की कम बजेट में चल नोकर करते, इधर का ये यहाँ पर करते, तू अभी इधर खड़ा रहे, इधर का ये बॅकग्राऊंड यूज करते. हे नाही केलं. आणि हे रामच्या बाबतीत पर्टिक्युलरली मी ते बघितलं की त्यांनी ते कुठेच कॉम्प्रोमाइज होऊ दिलेलं नाही. भले काहीही पडो. मग त्याची टीम इतकी एक्सेप्शनल होती, असिस्टंट डिरेक्टर्सची टीम, रणजित ज्याला आम्ही खूप मिस करतो, बाकी प्रोडक्शन, युगांत वगैरे, ह्या संग्राम, सानिका, या सगळे म्हणजे दे वर ऑन देअर टोज. म्हणजे असे सीन्स होते जिथे आर्ट टीम, जी आर्टची सगळी पोरं होती वगैरे, ते एक्सेप्शनल काम करायचे. म्हणजे ते असं सेटिंग असं हे म्हटल्यानंतर असे की 200 मेणबत्त्या लावल्यात एकत्र. हे काय म्हणजे हे कधीतरी असं आपण ऐकलेलं असतं की संजय लीला मंडळाच्या सेटवर एवढं सगळं घडतं. तर आपलं त्याचं पोर्शन म्हणजे अगदी ती कम्पॅरिझन नाहीये, पण जे करायला मिळालं ते खूप भारी होतं. आणि त्यामुळे आमचं काम कम्पॅरेटिव्हली खूप लक्झुरियस आणि छान होतं. बट एवढं व्हायचं की आम्ही इतका वेळ एकत्र बसायचो वाट बघत त्या शॉटची, की तोपर्यंत जाईपर्यंत 95 पायऱ्या चढून झोप आली का तुला, झोप आली तुला, मला पण नाही. पण त्या 95 पायऱ्यांचा उपयोग झालाय, मला तरी खूप झालाय. एका सीन मध्ये सकाळचे काहीतरी 4:45 वाजलेले आणि लाईट येत होता आणि तो सीन करायचा होता. आणि आम्ही सीन रणजित दादाने तो वेगळा डिस्कस केलेला आमच्या दोघांबरोबर. आणि आम्ही बोललो की हा जाऊन करू आता. हा बोलला की हा चल करू. आणि चालता 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 वर जातो आणि एकमेकांकडे बघतोय. दोघंही एकत्र बोललो, हा सीन रागात करूया का रे. एकत्र बोललो. काय माहिती काय झालं. मी बोललो हो, पण आता रामसरांनी रणजित दादाला हे सांगितलं असेल ना, मग ते मी रामशी बोलतो असं काहीतरी बोलला आणि गेला. रामदादाला काहीतरी सांगून आणि तो सीन केला. आणि 1 टेक ते बोलले हा चल मला बरोबर आहे, ओके. सो त्या पायऱ्यांचा फायदा मला तरी झाला. नाही पुष्कराज म्हणजे तो सीन जो पर्टिक्युलर सिनेमामध्ये बघायला मिळेल तो माझ्यासाठी या सिनेमातला खूप स्पेशल सीन आहे. म्हणजे आजही मी जेव्हा एडिटला तो सीन बघतो, तो
ऍक्टर म्हणून, कलाकार म्हणून, आर्टिस्ट म्हणून हे किती सशक्त आहेत ना, त्या सीनमधून कळतंय. आणि मला खूप प्राऊड वाटतंय की ह्या सगळ्यांनी तो सीन अचीव केलाय. सो आणि पुष्कराजला त्या सीनसाठी खूप जास्त क्रेडिट जातं. त्यांनी जी एनर्जी त्या सीन मध्ये आणली आहे, म्हणजे हे बघ खोटं नाहीये. ह्या सिनेमामध्ये पुष्कराज त्या मित्रांमधला एक असा मित्र आहे जो वयानं, अनुभवानं थोडा मोठा आहे. तो त्याला सगळ्यांना सांभाळतोय. आणि त्या एका सीनमध्ये पुष्कराजने ज्या पद्धतीनं परफॉर्म केलंय, तो सीन त्याच्यामुळे जो काही एनर्जी पास ऑन झाली खूपच आउटस्टँडिंग आहे. तुम्हाला तुमचे मित्र आठवणार, तुम्ही त्या सीनमध्ये तुमच्या मैत्रीतल्या बऱ्याच गोष्टी आठवतील, तुम्ही रडाल, तुम्ही तुमच्या मित्रांना मिस कराल, तुम्ही मित्रांना तुमच्या जे 10-10 वर्ष जुने मित्र तुम्ही बोलणं बंद केलंय ना, फोन करून त्यांना फोन कराल, भेटाल. म्हणजे असं त्या एक सीनने एक मॅजिक आणले. आणि तर मित्रांचीच गोष्ट आहे आणि तुम्ही सगळेच जण खूप आधीपासून एकमेकांना ओळखता. तर मला सांगा, असं ना कधीतरी एखादी अशी आयुष्यामध्ये सिच्युएशन येते की आपण खूप टेन्शनमध्ये असतो आणि तेव्हा मित्र येतात आणि आपल्याला एक काहीतरी छान सल्ला देतात, किंवा फोन, एक कॉल सुद्धा एक तो पुरेसा असतो, की असं काहीतरी बोलून जातात की आपण पटकन एक येतं चेहऱ्यावरती स्माईल येते आणि आपण विसरून जातो त्या गोष्टी. मला तुमच्याकडून ऐकायचं आहे, आयुष्यामधल्या अशा एखाद्या सिच्युएशनमध्ये एकमेकांना दिलेला एखादा काय म्हणतो, एखादा असा फनी एखादा सल्ला असतो ना, किंवा असं एक वाक्य टाकून जातो पटकन आणि ते कायमचं लक्षात राहतं आणि नेहमी ते आठवून आपल्याला हसायला येतं. सो असा एखादा तुमच्या बाबतीत घडलेला आहे का किस्सा? हे एक सगळ्यात कॉमन आहे. आज सॅड लग रहा है, हेलो दारू नहीं पिया क्या? हाँ एक मिनट पीता हूं. हाँ अभी ओके. असं झालेलं नाहीये माझ्याबरोबर, मी दारू नाही पित. पितो ना. असा कोणता सल्ला तर भेटला नाही, बट ज्यावेळी टेन्शनमध्ये होतो आहे जे काय, त्यावेळी मी जेव्हा ह्यांच्यावर असलो ना, त्यावेळी ऑटोमॅटिकली तो टेन्शन बाजूलाच राहून जातो, म्हणजे काही लक्षातच राहत नाही. त्या मोमेंटमध्ये राहतो, मस्करी, मग ते असं वाटतं की अरे तो टेन्शन काय नाही, तो मॅनेज होऊ शकतो. सो सल्ला द्यायची गरज नाही पडली. म्हणजे मी जरी बोललो की अरे असं असं आहे, हे लोक त्याच्यावर एवढं काहीतरी घाण बोलतात की मग त्याच्यानंतर ते काय वाटतच नाही. उलट सल्ला द्यायला आलं की आम्हाला मस्करी वाटते, मस्करी वाटते. हे सगळं काय म्हणून ते एवढं लाईटली काय एवढे काय एवढ्या घाण शिवाय देतात की त्याच्यानंतर अरे ठीक आहे भाई. हे जे करणने आता एक्झॅक्टली सांगितलं, हीच ऑरेंज ज्यूस गँग मधली आमच्या मैत्रीची डेफिनेशन आहे की वी नेव्हर टेक एनिथिंग सिरियसली. बरे त्याच्यामध्ये एक मागचा लेअर सिरियसनेस असतो, पण ऍट द फेस ऑफ इट इज नेव्हर सिरियस. त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन आलं, काही आलं, भीती वाटते या लोकांना प्रॉब्लेम सांगायला की बाबा मला असं असं आहे. हा का, मग त्याचे ते बोलतात ना, बोलणार पण नाही, पण हे सगळे बॅक ऑफ द माइंड आहे ना, प्रत्येकाचा विचार करतात. हे मी विचार माझ्या करतात. एक्सपिरियन्सने सांगू शकतो. आणि असे मित्र जर सोबत असतील तर कुठलाही मित्र डिप्रेशन मध्ये जाणार नाही. कधीच नाही. आणि तुम्हाला पण नसेल त्याचे तर 24 जुलैला बघायला आलात तर मी तर सांगतो डिप्रेशन ना घालून भुतारी जठाई येईल, झोपणार. व्हेरी गुड इंटरव्ह्यू. 24 जुलै पासून थिएटर मध्ये बरेच दिवस चालणार आहे, खूप कमाई करणार आहे. भूतम भयाम 24-25 3 दिवस तिकीट बुक. अमृतम घाबरम अमृतम डेंजरम बसम. क्युरिओसिटी, मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे आता तुम्ही सगळेजण कायम वेगवेगळ्या सिनेमांचं प्रमोशन करतात, छान रील्स बनवतात आणि सगळ्यांना हसवतात. तर आता मला जरा थोडी क्युरिओसिटी आहे की आता तुमच्याच फिल्मचं प्रमोशन त्याच्यासाठी काय स्ट्रॅटेजी केली? 24 जुलैला भूतम भयम हा चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात तुम्हाला आम्ही प्लॅन केलाय आणि नक्की जा. आम्ही जे आमचे फॉलोअर्स आहेत, जे आम्हाला एवढ्या वर्षापासून सपोर्ट करतात, त्यांच्यासाठी काही खास गोष्टी प्लॅन केलेल्या आहेत. ते मला आत्ता रिव्हील नाही करायचे, पण आत्ताच आमचं प्रमोशन चालू झालंय, आलाय. आम्ही आगे देखो होता है क्या 24 तारीख तक, पण 24 तारखेला 24 आणि हे पण जे होते ते पण प्रमोशन. 24 तारखेपर्यंत 24 तास फक्त भूतम भयम. लेट्स गो. आणि मला वाटतं ज्या काही 95 पायऱ्या चढून तुम्ही एवढी मेहनत घेतली, मला वाटतं हा सिनेमा जेव्हा रिलीज होईल त्याच्यानंतर तुमच्या करिअरची आणखी एक पायरी. परफेक्ट एंड आहे.
परफेक्ट एंड ऑफ द डे. लास्टची लाईन घेऊ दे त्या. संपलं. हेच होतं. All the best एकदा बोल ना, एकदा बोल, म्हणायचं, एकदा पण बोल. ऑल द बेस्ट मनमीत. संपायलाच हवा आता. येस, पण नाही खरंच ट्रेलर खूप छान झाला आणि खूप उत्सुकता आहे. त्यामुळे बघायचं की ही इथे जी सगळी धमाल दिसते ह्याच्या दुप्पट धमाल तुम्ही तिथे गेले. सो काय हे बघायचं त्याच्यामुळे उत्सुकता आहे. खूप खूप शुभेच्छा या सिनेमासाठी आणि पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी. थँक्यू रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.